मारेगाव वार्ता। आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाची मोठी कारवाई। 66,98,000चा मुद्देमाल जप्त। यवतमाळ जिल्ह्यात वाढत असलेल्या आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे। तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात येणारा प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। या धडक कारवाईत तब्बल 65,98,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 मार्गे पांढरकवड्याकडे एका आयशर वाहनातून प्रतिबंधित असलेला पान मसाला व तंबाखूची वाहतूक होत असल्याची एलसीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने 27 डिसेंबर रोजी महामार्गावरील ठोकी गावापुढे सापळा रचून संशयित आयशर वाहन क्रमांक UP 94 AT 2305 थांबवून वाहनाची झडती घेतली असता सागर पान मसाला व SR1 सुगंधित तंबाखू असे एकूण 180 पोते आढळून आले। यामध्ये सुगंधित पान मसाला व तंबाखूची किंमत 45,92,000 रुपये, एक मोबाईल फोन 6,000 रुपये तसेच आयशर वाहनाची अंदाजे किंमत 20 लाख रुपये असा एकूण 65,98,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी वाहन चालक मोहन सियाराम यादव वय वर्ष 26 राहणार पिचोड जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश व क्लीनर बुद्धा बाबूसिंग परियार वय वर्ष 35 राहणार अमोला तालुका घसारी जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे। सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, गजानन राजामलू यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी पार पाडले। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे सुरू आहे।